श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला स्वामी महाराजांचा काय संदेश किंवा काय संकेत आपणासाठी येत आहे पाहूया. माना कि मुश्किल है सफ़र पर जागो मुसाफिर, जागने की ज़रूरत है, सोचो क्रिएट करो अपने आप को, युनिवर्स साथ आहे. ब्रह्मांड तुमच्या सोबतीला आहे. तुम्हाला जागण्याची गरज आहे, स्वतःला क्रिएट करण्याची गरज आहे. खूपदा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येतात पण तुम्ही सोडून देतात. इथे तुम्हाला सांगण्यात आले की सोडा ना, कोणत्याही गोष्टींना सोडू नका. तुमच्यासाठी ती गोष्ट खूप 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 महत्त्वाची ठरणार आहे. तर त्या गोष्टीवर काम करा. कठीण आहे. एकदा, दोनदा, तीनदा चुकाल, चौथ्यांदा चुकाल, पाचव्यांदा 10 वेळा चुकाल ठीक आहे, पण तुम्ही प्रयत्न करता हे खूप महत्त्वाचं आहे की नाही. तुम्ही जागलात हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्याकडे ना खूप, मला असं वाटतं खूप क्रिएटिव्हिटी आहे, पण तुम्ही ती क्रिएटिव्हिटी कधीच यूज करत नाही. होऊ शकतं तुमचं लग्न झालं आहे, जर तुमचं लेकरं बाळं आहे, तर तुम्ही आता स्वतःला आहे ना त्यांच्यामध्ये एवढं गुंतवून ठेवलं की तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही. मला संकेत येतो इथून. तर मला वाटतं की असं करू नका. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, पुढे व्हा. ओव्हर थिंकिंग ना करे, ज़्यादा ना सोचे, जो हो रहा है सही हो रहा है, भला आहे. आणि तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करत असाल की कसं जमेल, काय होईल, कसं करणार. मग चाहे हे स्त्री पुरुष दोघांसाठी हा संदेश आहे स्वामींकडून, ठीक आहे, कोणा एकासाठी नाही आहे. तर बघा, नका एवढं ओव्हर थिंकिंग करू, ठीक आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत राहा आणि जे होतं आहे ते चांगलंच आहे, तुमच्या भल्यासाठीच आहे. उद्याला जेव्हा तुम्ही तिथून काहीतरी स्वतःला घडवाल तर तुम्ही विचार करा, आयुष्य तुमचं बदलणार आहे की लोकांचं. लोक तर काहीही बोलत बसतात, लोकांबद्दल विचार करायचं नाही आहे तुम्हाला, ठीक आहे. हेच तुम्हाला स्वामी महाराजांचा संकेत आहे की का म्हणजे स्वतःला एवढं का कमकुवत समजायचं. स्वतःसाठी काहीतरी करा, पुढे व्हा. भोले हो भले हो, इसका फ़ायदा उठाया जा रहा है, चालाक बनो, खुद को इस्तेमाल मत करवाओ, बात की गहराई में जाओ. बघा, इथे तुम्हाला पुन्हा सांगण्यात आलं आहे की तुम्ही खूप भाबळे आहात आणि लोकांच्या ना बोलण्यात फसता. तुम्हाला थोडं चालाक बनण्याची गरज आहे, कारण लोक तुमचा वापर करून टाकतात आणि विसरून जातात. आणि हे काय, तुमचं आयुष्य तुमच्यासाठी पण आहे, फक्त दुसऱ्यांसाठीच नाही आहे. नुसतं मला ना खूप मोठी इथे मला जर ग्रहस्थ लोकांचं मला खूप इथे इंट्युशन्स येत आहेत. ग्रहस्थ लोकांसाठीच हा संदेश आला आहे की तुम्ही स्वतःला इतकं बांधून ठेवलं आहे ना की तुम्ही स्वतः जगणं विसरला आहे. नका असं करू. स्वतःचं इतकं पण काय यूज करून घ्यायचं. विचार करा, आयुष्य एकदा मिळालं आहे, उद्याला मृत्यू आल्यावर सगळं राहून जाईल. विचार करा. हालातों की वजह से बुरे मत बनो, तुम प्यारे सच्चे इंसान हो, वैसे ही रहो, यही तुम्हें सबसे स्पेशल बनाता है. ओके. आता तुम्हाला असं वाटत असेल की नको हे चिडचिड बिडचिड हे सगळं नका. कशाला चिडचिड करता. स्वतःसाठी जगायला शिका ना, आणि तुम्ही खूप चांगले आहात आणि हीच गोष्ट तुम्हाला स्पेशल बनवते, सगळ्यांपेक्षा वेगळं बनवते. आणि बना सगळ्यांपेक्षा वेगळं, नक्कीच बना.